विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याचं रिक्त पद तातडीनं भरण्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी करत विरोधकांनी घोषणा देत आज सभागृहातून सभात्याग केला। देशाच्या सरन्यायाधीशांचा सत्कार विधिमंडळाच्या वतीनं केला जाणार आहे। त्यावेळी विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्त असणं योग्य असणार नाही। विरोधी पक्षाचे सदस्य किती असावेत असा कोणताही नियम नाही, तरी ते पद रिक्त का असा प्रश्न शिवसेना उबाठा पक्षाच्या भास्कर जाधव यांनी आज नियमित कामकाज सुरू होण्यापूर्वी उपस्थित केला। कायद्याचा आणि प्रथा परंपरांचा अभ्यास करून यावरचा निर्णय लवकरच घेऊ असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं। मात्र त्यानंतरही विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्यानं राज्याची नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर तब्बल 4 महिन्यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी शिफारस करण्यात आली। मग माझ्याकडून तातडीनं नेमणुकीची अपेक्षा कशी करता असा सवाल अध्यक्षांनी विरोधकांना केला। महाराष्ट्र विधानसभा ही 24 नोव्हेंबर 2024 ला अस्तित्वात आली। 7 डिसेंबरला या सभागृहाचं पहिलं अधिवेशन झालं आणि पावणे 4 महिन्यानंतर पहिल्यांदा माझ्याकडे विरोधी पक्ष नेता निवडी संदर्भातलं पत्र आलं। त्यामुळे 4 महिने जेव्हा तिकडे लागतात तिकडे 2.5-3 महिने लागणं काय फारचं मोठं बाब नाहीये। आजच्या आज निर्णय घेण्याचा आग्रह धरणं योग्य नाही। अध्यक्ष निष्पक्ष आहेत, ते निर्णय घेतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। हे लवकरात लवकर झालं पाहिजे ही भावना असणं ठीक आहे, इथे मांडलं हे ठीक आहे। आत्ताच करा असं कसं म्हणता येईल? असं कसं म्हणता येईल? किंवा जयंतराव तुम्ही आत्ता या क्षणी तारीख सांगा असं कसं म्हणता येईल? असं नाही म्हणता येणार ना। असं फक्त तुमच्या मनात आहे। मला वाटतं हा अध्यक्षांचा अवमान होतोय। सगळ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे की अध्यक्ष निष्पक्ष आहेत, स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, फक्त तुमच्या मनात काळबेर आहे। आम्हाला न्याय मिळत नाही अशी आमची भूमिका आहे असं सांगत विरोधी पक्षांनी सभात्याग केला। त्यानंतर विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर यासाठी आंदोलनही केलं।